पुण्यावरचं कचरा डेपोचं आरक्षण डेव्हलप होणं गरजेचं आहे, पण स्थानिक आमदारांवर काही बिल्डरांनी दबाव आणून मुख्यमंत्र्यांना सांगून ते रद्द करण्याचा घाट घातलाय, त्यावर आपली काय भूमिका? मी मगाशी कचऱ्याच्या संदर्भात स्पष्ट सांगितलं, आता पूर्वीसारखा कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही. आता असं डम्पिंग करावं लागत नाही. आला कचरा की तिथल्या तिथं सोसायटीच्या एरियात पण देखील तुम्ही कचऱ्याचा छोटा प्लांट टाकून त्याची विल्हेवाट लावू शकता. अनेक प्रकार त्याच्यात निघालेले आहेत. आम्ही काही ठिकाणी ते राबवलेले आहेत. त्या पद्धतीनं हे डम्पिंग बिम्पिंग आम्ही डोक्यातनं काढू आणि नागरिकांना त्रास न होता त्या कचऱ्याची विल्हेवाट लावू. पिंपरी चिंचवड में सीएम साहब आए थे, उन्होंने कल ये बताया कि लाडली बहन योजना जो है उसके बाद में जो बहना है उनको लखपति योजना का लाभ दिया जाएगा. अभी आपने भी ये बोला कि 5 लाख तक की जो मदद है लाडली बहना वो दी जाएगी. तो दोनों योजना एक ही है अलग अलग? नहीं, लाडली बहना योजना अलग है, लखपति योजना ये अलग है. ऑलरेडी वो गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के एरिया में चालू है, अपने महाराष्ट्र में चालू है. आपकी ये योजना ये अलग है. ये जैसे सारथी, महाज्योति, बार्टी, आरटी, मार्टी, अमृत, ये जो संस्थाएं हैं उनमें जो नए बच्चे ग्रेजुएशन होने के बाद छोटा कुछ व्यवसाय करना चाहते हैं तो उनके लिए विदाउट इंटरेस्ट का बंदोबस्त हम करेंगे. उतना अमाउंट देंगे. 5 साल में उन्होंने खाली जो लोन लिया है लोन का रिपेमेंट करने का, इंटरेस्ट का रिपेमेंट इस योजना में करेंगे. ऐसा है. और उन्होंने लोन रिपेमेंट नहीं किया तो इंटरेस्ट रिपेमेंट नहीं होगा. इसीलिए उसमें एक फाइनेंशियली आप ठीक तरह से उनको एक बराबर रिपेमेंट करने का ये भी सोच भी सकते हैं, क्योंकि उसमें उनको फायदा होने वाला है. 16 तारखेनंतर हप्ता द्यावा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली. जे आता 14 तारखेला पैसे मिळणार लाटले होते, 16 तारखेनंतर ठीक आहे. 2 दिवसांनी निवडणूक आयोगाने सांगितलं तर 16 करू, काय फरक पडतो. एक काल मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये निवडणूक आयोगाने सांगितलं तर काल मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये एसआरएचा मुद्दा एक उपस्थित करण्यात आला होता. महेश लांडेंनी त्यावेळेला म्हटलं की इथे एसआरएचे बाप अनेक जण झालेले आहेत आणि मग आम्ही चौकशी करू. एसआरएचा मुद्दा खूप गाजताना दिसतोय. तुमच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलेलं आहे का? काय चौकशी करा, पाठिंबा आहे. एकदा करा, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. कुणाकुणाचे लांगे बांधे, कुणी काय केलंय, खरंच झोपड्या होत्या का झोपड्या बोगस दाखवल्या, त्याच्यात तर टीडीआर घेतला, होऊ द्या ना. रावेतचाही होऊ द्या, सगळंच होऊ द्या. सगळं रावेत होऊ द्या, भोसरी होऊ द्या, पिंपरी होऊ द्या, चिंचवड होऊ द्या. काय आपलं कार्यक्षेत्रात जिथं जिथं एसआरएच्या स्कीम चालल्या ते सगळंच होऊ द्या. मी कधी चुकीचं समर्थन करणार नाही. दोन्हीकडे वाद चालू आहे. मेट्रोचं श्रेय कोणाचं, भाजपचं का राष्ट्रवादीचं? कोणी पाठपुरावा केला मेट्रोला? मेट्रोला डॉक्टर मनमोहन सिंगांचं सरकार असताना त्याला मंजुरी दिली गेलेली होती. त्याच्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यावर त्याचं भूमिपूजन ॲग्रिकल्चर कॉलेज पुण्याला झालं. त्याला आम्ही कार्यक्रमाला हजर होतो. त्यावेळेस दोन्ही शहराचे महापौर राष्ट्रवादीचे तिथे स्टेजवर बसलेले होते. हे माहिती करता आपल्याला. 2 दिवसापूर्वी पिंपरीच्या आपल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी उपमहापौर कंकू वासवानी आणि संदीप वागेरे यांनी बनावट दारू पकडून दिली आहे शहरामध्ये. याकडे आपण कसं पाहता की आमिष कसं दाखवलं जातंय आणि लोकांच्या जीवाशी खेळलं जातंय? यामध्ये एक्साईजला सांगून